गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 4,300 जादा बसेस धावणार। 7 सप्टेंबर 2024 रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहेत। मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4,300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे। व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100%, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50% तिकीट दरात सवलत दिली जात आहे। 2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत। गतवर्षी 3,500 बसेस सोडण्यात आल्या होत्या। यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये 800 बसेसची वाढ करण्यात आली आहे। गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे। किंबहुना गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतूट नाते आहे। त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलिसांकडून अटक। 8 तोळ्यांचे दागिने केले हस्तगत। ठाणे लोहमार्ग पोलिसांनी महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या युवतीला अटक केली असून तिच्याकडून पोलिसांनी 13 गुन्हे उघडकीस आणले आहेत। 12 गुन्ह्यातील 8 तोळे दागिन्यांचा ऐवजसुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे। महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने चोरी करण्यासाठी ती रेल्वे स्थानकातील महिलांच्या मध्यभागातील डब्याची निवड करायची। चोरी करायच्या तिच्या 5 पद्धतीने ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली। अनेक दिवसापासून ठाणे रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांच्या डब्याजवळ महिलांचे मंगळसूत्र, सोनसाखळी चोरी होत असल्याच्या घटना वाढल्या होत्या। ठाणे लोहमार्ग पोलिसांसाठी या घटना डोकेदुखी ठरल्या होत्या। महिलांच्या सकाळी वाढू लागल्याने गर्दी वरिष्ठांनी या प्रकरणात लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांना या प्रकरणाचा छडा लावण्याचे निर्देश दिले। त्यानुसार दुसाने यांनी विशेष पथक तयार करून या गुन्ह्यावर नजर ठेवण्याचा आदेश दिला। त्यानुसार पथकांनी ठाणे स्थानकावर साध्या वेशातील पोलिसांमार्फत नजर ठेवली। फलाटावरील CCTV तपासले, मात्र आरोपीचा ठाव ठिकाणा लागत नव्हता। 20 दिवसापासून हे पथक आरोपीला पकडण्यासाठी पाळत ठेवत होते। अर्चना दुसाने यांनी चोरीच्या प्रकाराचा आणि घटनास्थळाचा अभ्यास केला असता हे प्रकार गर्दीच्या वेळी आणि महिलांच्या राखीव डब्यामध्ये चढताना किंवा उतरताना होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यानुसार त्यांनी पथकाला तसे निर्देश दिले असता या पथकाला एका 26 वर्षीय तरुणीवर संशय आला असता तिला ताब्यात घेतले। तिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्यासमोर उभे केले असता तिने चोरी केलेल्या सर्व घटना सांगितल्या। तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिच्याकडून 77.240 मिलीग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत। या दागिन्यांचे बाजारभावानुसार एकूण किंमत 5,04,300 एवढी आहे। या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक संजय मडव,
पोलीस हवालदार दत्तात्रय राठोड, महिला पोलीस हवालदार साक्षी सावंत, पोलीस शिपाई मीर जावेद नदाफ, राकेश गोसावी, हर्षद गायकवाड, नितीन सरवदे, अक्षय रणसिंग, अमोल मोरे यांनी भाग घेतला. आरोपीकडून सर्व गुन्ह्यांची उकल झाली असून एका प्रकरणाव्यतिरिक्त सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हा करण्यासाठी ही महिला लोकलचा महिला राखीवमधला डबा निवडत असल्याचे आमच्या लक्षात आल्याने त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवले. अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे लोहमार्ग. मॅडम, जे आरोपी पकडले, जो गुन्हा घडला आहे त्याच्याबद्दल काय सांगा? गेल्या काही दिवसांपासून ठाणे रेल्वे स्थानक येथे चेन चोरीला म्हणून स्वतःच्या वाटत होते. त्यावरून आमच्या वरिष्ठांनी सूचना दिल्या. सूचनांच्या अंमलबजावणीप्रमाणे ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रतिकरण अधिकारी आणि अंमलदार यांना सूचना देऊन आम्ही जागोजागी साखळे लावले. गुन्ह्याचा अभ्यास करताना लक्षात आलं की फ्लॅट क्रमांक 2 मिडल लेडीजच्या जी पोझिशन आहे त्या महिलांच्या डब्यातच शिरताना, चढताना किंवा उतरताना प्रभागातील लोकांसाठी व प्रभागाच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत करणारे कार्यसम्राट ज्येष्ठ नगरसेवक श्री नारायण पवारसाहेब, आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक लक्ष्मीनारायण गृहनिर्माण संस्था, टेकडी बंगला, ठाणे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात नेहमीच धावून जाणारे जनसामान्यांचे कैवारी, ठाणे महानगरपालिकेचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यसम्राट नगरसेवक श्री नारायण शंकर पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ काजोल किशोर गुणीचंद, अध्यक्ष ओबीसी नौपाडा मंडळ तसेच गणेशवाडी महिला मंडळ, ठाणे. पुनश्च एकदा श्री नारायण पवार साहेबांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.